राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती अशी की राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन मिळणार। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की गुंतवणूक जोखीम जी असणार आहे ती शासन स्वीकारणार आहे। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज, इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज आणि सोबतच कर्मचारी आणि नागरिक यांच्यासाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहेत। त्यावर जाऊन आपण तेही कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया की सुधारित पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन आपल्याला कशी मिळणार आहे आणि यामध्ये जी गुंतवणूक शासन करणार आहे त्याची जोखीम सुद्धा शासनच स्वीकारणार कशी आहे ते आपण सविस्तरपणे बघून घेऊया। तर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। सदर माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे, तर गुंतवणूक जोखीम शासन स्वीकारणार आहे। राज्य शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे। याकरिता गठीत समितीने आपला अहवाल राज्य शासनास सादर केला असून सदर समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाणार आहे। आता सुधारित पेन्शन बाबत काही आकडेवारी आपण जाणून घेऊया। तर राज्यामध्ये 13,45,000 इतके राज्ये व राज्य स्वायत्त संस्थांमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत। सद्यस्थितीमध्ये जुन्या पेन्शनवर 52,689 कोटी रुपये इतका निधी खर्च होतो, तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा 7,686 कोटी रुपये इतका आहे। तसेच दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 1,27,544 कोटी रुपये इतका निधी खर्च होतो। राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने राष्ट्रीय पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा महत्त्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आलेला आहे। मग सुधारित पेन्शन योजनेचा हा निर्णय कधी, हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे। तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा अधिसूचना ही पुढील 2 महिन्यांमध्ये निर्गमित होण्याची शक्यता आहे, कारण त्यानंतर या विधानसभा निवडणुका असल्यामुळे त्यापूर्वीच राज्य शासन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा निर्णय घेऊन त्याची घोषणा करण्याची तयारी करू शकतो, असं आपण या ठिकाणी भाकीत करू शकतो। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक महत्त्वाची म्हणा किंवा एक आनंदाची म्हणा अशा पद्धतीची एक माहिती घेऊन आलो होतो। ती अशी की शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% जी मिळणारी पेन्शन आहे त्यामध्ये गुंतवणूक जोखीम ही शासन स्वीकारणार आहे। अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आणि कामाचे असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।